यावर्षी जूनच्या मध्यात पावसाचे संकेत असले तरी पावसाळ्यापूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। मोणर येथे शेतकरी पेरणीसाठी बी बियाणे खरेदीसाठी कामाला लागला आहे। मोणर या बाजारपेठेमध्ये बळीराजाही खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून कृषी सेवा केंद्रांवर खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागला आहे। पावसाळा सुरुवात झालेली आहे। शेतकरी वर्ग ही शेतीच्या कामाला जोरात त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर मोणर बाजारपेठ ही शेतकरी वर्गांनी सजलेली आपल्याला दिसते। बळीराजा हा भात बियाणे खरेदीसाठी मोणरमध्ये दाखल झालेला आहे। तर श्री महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये ही शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला भात खरेदी करताना दिसतोय। तर त्या श्री महालक्ष्मीचे मालक आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारे का कोणकोणत्या प्रकारे तुमच्याकडे भात बियाणे आहेत त्याबद्दल। आमच्याकडे हलव्या व्हरायटी म्हणजे 90 ते 100 या हलव्या व्हरायटीमध्ये साधारण राशी पूनम, सुंदर, जगती, सुमा, सिंधू आणि विविध म्हणजे 10-15 प्रकारची भातं आहेत आणि 70% भात हे हलव्या प्रकारचं जातं आणि बाकी गरव्यामध्ये तुमचं अक्षत म्हणजे फाईन व्हरायटी, एक दीपरेखा आहे, मोहिनी, सुपर आणि गोल 78 ही भातं गरव्यामध्ये जातात आणि एक सुवर्णा म्हणजे एकदम अतिशय गरव्या आहे त्याच्यामध्ये सुंदर सुवर्ण जातं। यावर्षी साधारण कृषी विभागाने चांगल्या प्रयत्नाने आम्हाला कुठल्याही प्रकारची युरियाची अडचण आली नाही। म्हणजे विशेष करून राठोड साहेब आमचे कृषी विकास अधिकारी त्याने भात आणि खताच्या बाबतीत खूप नियोजन चांगलं केलं, त्याच्यामुळे आम्हाला खताची कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि भाताच्या बद्दल पण कुठली अडचण आली नाही। जून मध्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। बळीराजा पेरणीपूर्व शेतीची मशागत करत आहे। या खरीप हंगामात भात पीक, नागली व भाजीपाला अशी पिके घेतली जातात। भाजीपाला कमी कालावधीत शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारी पिके आहेत, तर भात पिके शेतकऱ्यांचे वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन आहे। यात निसर्गाने साथ दिली तर खात्रीने त्यांच्या पदरात पैसे टाकतात, असे काही जाणकार शेतकरी सांगतात। पहिला पाऊस पडला की शेतकरी भात पीक पेरणी करतात, तर भाजीपाल्यामध्ये मेथी, कोथिंबीर, दोडके, घोसाळे, मिरची, काकडी अशी पिके आणि तुरही घेतात। यंदा पाऊस समाधानकारक होईल या आशेने शेतकरी बी बियाणे खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत। नेहमीप्रमाणे भात बी बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाताच्या दरामध्ये वाढ झाली आहे का? तसेच बघायला गेलं तर इकडचा शेतकरी वर्ग भेंडी, काकडी असे विविध प्रकारचे हे पिकं सुद्धा घेतात, त्याबद्दल काय बोलणार? इकडे म्हणजे पावसाळ्यामध्ये भेंडी, काकडी, शिराला, गलका हे पण भाजीपाल्याचे बियाणं जातं। आमच्याकडे सर्व प्रकारचे बियाणाचं अवेलेबल आहे। यावर्षी साधारण भाताच्या मध्ये 50 रुपये साधारण एका पिशवीमध्ये वाढ झालेली आहे। तरी पण शेतकरी वर्गाला काय घेतात काय म्हणजे त्यांना म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कारण मजुरी वाढलेली आहे आणि जे विकतात म्हणजे साधारण आदिवासी विकास महामंडळ त्यांचं पण रेट वाढलं, त्याच्यामुळे काय त्यांना एवढी अडचण नाही। तरी पण आम्ही कंपनीला रिक्वेस्ट करून वगैरे 50 रुपयापर्यंत जास्त रेट आहे। शेतकरी जया, राशी, पुन्नम, रत्ना, कोलम, सुमा अशा विविध प्रकारच्या जातींच्या भाताचे बियाणे खरेदीसाठी महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत असल्याचे कृषी सेवा केंद्र याचे मालक यांनी सांगितले।